नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश शिंदे. ट्रेडिंग स्टॉक मार्केटमध्ये आणि त्यांची सायकॉलॉजी मी सांगत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगणार आहे की ट्रेडिंगमध्ये माणूस कसा उद्ध्वस्त होतो. ट्रेडर्सना उद्ध्वस्त करणारी एक धोकादायक व्यसनता. बहुतांश ट्रेडर्स का अपयशी होतात? पैसे नाहीत म्हणून नाही, नॉलेज नाही म्हणून नाही, एका सायकॉलॉजिकल ट्रॅपमुळे. मार्क डग्लसने हे सांगितलं होतं दशकापूर्वी. आजही हे तितकंच रिलेव्हंट आहे. माझं नाव गणेश शिंदे. मी 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. MBA फ्रॉम पुणे, वर्किंग ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर MNC हैदराबाद. तर एक ट्रेडर रात्री झोपायला जातो, मनात एकच विचार, उद्या मार्केटवर माझं नाव असेल. त्याने सगळं वाचलंय. RSI, MECD, फिबोनाची, ऑर्डर फ्लो सगळं माहीत आहे. पण सकाळी मार्केट उघडले की तो एक ट्रेड घेतो, दुसरा घेतो, तिसरा घेतो आणि संध्याकाळी अकाउंट खाली आलेलं असतं. हे एका दिवसाची गोष्ट नाही, हे महिनोमहिने वर्षोवर्ष चालत राहतं. का? मार्क डग्लस जगातील सर्वात प्रभावशाली ट्रेडिंग सायकॉलॉजिस्ट यांनी याचं एकच उत्तर दिलं, ट्रेडर्सना मार्केट माहीत असतं, पण स्वतःचं मन माहीत नसतं. फार महत्वाचं वाक्य आहे. ट्रेडर्सना मार्केट माहीत असतं, पण स्वतःचं मन माहीत नसतं. आणि सर्वात मोठी अडचण म्हणजे एक विशिष्ट ॲडिक्शन, जी दिसत नाही, जाणवत नाही, पण अकाउंट रिकामं करत राहतं. ट्रेडिंगमध्ये यश हे तुमच्या स्ट्रॅटेजीवर नाही, ते तुमच्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून आहे. हे मार्क डग्लसने सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 90% खरं आहे. 90% ट्रेडर्स पहिल्या वर्षात नुकसानीत जातात. एक सर्वेक्षण आहे आणि 5% ट्रेडर्स कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल असतात आणि 95% अपयशाचं कारण हे सायकोलॉजी स्ट्रॅटेजी नाही. सायकोलॉजी आहे, स्ट्रॅटेजी नाही. तर मूळ प्रश्न काय? ही ॲडिक्शन म्हणजे नक्की काय? मार्क डग्लस यांनी सांगितलेली ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की डेंजरस ट्रेडिंग ॲडिक्शन म्हणजे दारू किंवा जुगाराची ॲडिक्शन नाही. ती एक मानसिक अवस्था आहे, एक विचार करण्याची पद्धत, जी ट्रेडर नकळत विकसित करतो आणि त्यातून बाहेर पडणं खूप कठीण होऊन जातं. ही ॲडिक्शन आहे. प्रत्येक ट्रेडमध्ये सर्टन म्हणजे निश्चित रिझल्ट मिळण्याची म्हणजेच प्रॉफिट मिळण्याचीच अपेक्षा बाळगण्याची सवय. सोप्या शब्दात, ट्रेडर मार्केटमध्ये येतो तेव्हा त्याच्या मनात एक हिडन डिमांड असते, हा ट्रेड प्रॉफिटेबल होणारच. हे तो बोलून दाखवत नाही, कदाचित त्याला स्वतःलाही माहीत नसतं, पण हे बिलीफ त्याच्या प्रत्येक डिसिजनमध्ये खोलवर रुजलेलं असतं. जेव्हा एखादा ट्रेडर मला माहित आहे हा ट्रेड चालणार असा विचार करतो, तेव्हा तो प्रोबॅबिलिटी बेस्ड थिंकिंग सोडून सर्टन्टी सिकिंग ॲडिक्शन मध्ये तो शिरलेला असतो आणि मार्केट कधीही सर्टन्टी देत नाही. हाच कॉन्फ्लिक्ट त्याला उद्ध्वस्त करतो. मूळ कारण काय? ही ॲडिक्शन कुठून येते? ब्रेनमध्ये काय होतं? मार्क डग्लसच्या मते हे सगळं सुरू होतं आपल्या कॉज अँड इफेक्ट थिंकिंग पासून. आपण लहानपणापासून एका साच्यामध्ये वाढतो. जर ए केलं तर बी होईल, परीक्षेत अभ्यास केला तर मार्क्स मिळतात, कामावर मेहनत केली पगार मिळतो. इथे एफर्ट आणि रिझल्ट याचा डायरेक्ट आणि प्रेडिक्टेबल संबंध आहे. आता हाच माणूस मार्केटमध्ये येतो, तो विचार करतो, मी चार्ट वाचला, अनालिसिस केली, सेटअप बरोबर आहे म्हणजे प्रॉफिट होणार, हे लॉजिक वाटतं. पण हे मार्केटमध्ये चालत नाही, कारण मार्केट हे एक प्रोबॅबिलिस्टिक एन्व्हायरमेंट आहे. कॉज आणि इफेक्ट याचं गॅरंटी असलेला संबंध इथे नाही. मार्केटमधील प्रत्येक मोमेंट युनिक आहे. मागे जे झालं ते परत तसंच होईल याची कोणतीही गॅरंटी नाही. आपल्या ब्रेनला अनसर्टन्टी सहन करणं नॅचरली कठीण असतं. न्यूरोसायन्स सांगतं की जेव्हा आउटकम अनसर्टन असतो तेव्हा ब्रेन अमिगडाला ऍक्टिव्हेट करतो. हा फिअर सेंटर आहे आणि फिअरमध्ये माणूस रॅशनल डिसिजन नाही, इमोशनल डिसिजन घेतो. या व्यतिरिक्त जेव्हा एखादा ट्रेड प्रॉफिट देतो तेव्हा ब्रेनमध्ये डोपामाइन रिलीज होतो. तोच केमिकल जो गॅम्बलिंग, सोशल मीडिया, लाईक्स किंवा शुगर देतो. हे फिलिंग ऍडिक्टिव्ह असतं आणि ब्रेन हे फिलिंग परत मिळवण्यासाठी स्ट्रॅटेजिक शोधायला लागतो, जी स्ट्रॅटेजीज आधीचा प्रॉफिट एक्सप्लेन करतात. रॅन्डम रिएन्फोर्समेंट, मार्केटमध्ये कधी कधी चुकीचं अनालिसिस करूनही प्रॉफिट होतो आणि बरोबर अनालिसिस करून लॉस होतो. यामुळे ब्रेनला काय करावं हे शिकता येत नाही. हे रॅन्डम रिएन्फोर्समेंट पॅटर्न अत्यंत ऍडिक्टिव्ह आहे,
जुगाराच्या मशीन सारखं, जी कधीतरी जॅकपॉट देते. आता या व्यसनाची रचना कशी आहे बघा. सर्टन्टी ऍडिक्शनचे 5 टप्पे आहेत. तर मार्क डग्लस यांनी हे सांगितलं की ही ऍडिक्शन टप्प्याटप्प्याने विकसित होते. खाली दिलेले 5 फेजेस बहुतांश ट्रेडर्सच्या जर्नीमध्ये आढळतात. नेव ऑप्टिमिझम म्हणतात त्याला. नेव म्हणजे नवीन, ऑप्टिमिझम म्हणजे एक आशावाद, म्हणजे एक त्याला भोळी आशावाद सुद्धा म्हणू शकतो आपण. नवीन ट्रेडर असतो ना, तो उत्साह प्रचंड आणि फिअर शून्य असतो. मी मार्केट बीट करणार हा त्याचा कॉन्फिडन्स असतो. काही ट्रेड्स प्रॉफिट देतात, ब्रेनला वाटतं मला टॅलेंट आहे, धोका. तो हे प्रॉफिट लकमुळे झालं हे ऍक्सेप्ट करत नाही. लॉसेस सुरू होणं, मार्केट चुकतंय. जेव्हा लॉसेस येतात, ट्रेडर स्वतःला नाही मार्केटला ब्लेम करतो. ऑपरेटर्सने ट्रॅप केलं, न्यूज आली नसती तर, हे झालं असतं, ते झालं असतं. हे एक्सक्युजेस त्याला स्वतःची अकाउंटेबिलिटी घेण्यापासून रोखतात. नवीन इंडिकेटर, नवीन स्ट्रॅटेजी शोधण्याची चढाओढ सुरू होते. स्ट्रॅटेजी होपिंग, धावपळ. एक स्ट्रॅटेजी काम करत नाही म्हणून दुसरी काम करत नाही म्हणून तिसरी. हे होली ग्रेल शोधणं म्हणजे एक्सटर्नल सोल्युशन शोधणं. पण खरी समस्या इंटरनल आहे. इथे शेकडो हजारो रुपये कोर्सेस, इंडिकेटर्स आणि सिग्नलवर उडतात. चौथा म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग, सुडाची भावना. लॉस आल्यावर पैसे परत काढायला हवेत ही डेस्परेट फिलिंग येते. पोझिशन साईज वाढतो, स्टॉप लॉस रिमूव्ह होतो, प्लॅन नसलेले ट्रेड्स घेतले जातात. हे सर्वात जास्त नुकसान करणारा फेज आहे. एका दिवसात मंथचा प्रॉफिट जातो. 5वा पॉइंट आहे कॅपिट्युलेशन किंवा ट्रान्सफॉर्मेशन. इथे 2 रस्ते, एक तर ट्रेडर मार्केट सोडतो किंवा एक मोमेंट येतो जेव्हा तो हे मान्य करतो प्रॉब्लेम माझ्यात आहे, मार्केटमध्ये नाही. हा अवेकनिंग मोमेंट असतो आणि इथूनच खरा ट्रेडर जन्म घेतो. आता ही व्यसनाची लक्षणे काय आहेत, तुम्हाला हे ऍडिक्शन आहे का, त्याचे 7 सिम्पटम आहेत. मार्क डग्लस यांनी आपल्या ट्रेडिंग इन द झोन आणि डिसिप्लिन ट्रेडर मध्ये हे सिम्पटम सविस्तर मांडले आहेत. खाली एक ऑनेस्ट सेल्फ चेक करा, सिम्पटम काय आहेत. म्हणजे आपण स्वतःला ऍडिक्टेड ट्रेडर कसं ओळखायचं आणि डिसिप्लिन ट्रेडर कसं ओळखायचं. ट्रेडर नंतरची रिॲक्शन, लॉसवर अँगर, फ्रस्ट्रेशन होतो. प्रॉफिटवर युफोरिया आणि एक्स्ट्रीम इमोशन्स. प्रॉफिट झाल्यानंतर एकदम आनंद होतो आणि एक्स्ट्रीम इमोशन होतो. हे ऍडिक्टेड ट्रेडरचे लक्षण आहेत. आणि डिसिप्लिन ट्रेडर दोन्हीवर शांत राहतो. लॉस झालं तरी, प्रॉफिट झालं तरी. प्रोसेस फॉलो झाला का हे पाहतो. स्टॉप लॉस, ऍडिक्टेड ट्रेडर काय करतो, स्टॉप लॉस थोडा वेळ रिमूव्ह करतो, रिकव्हरी होईल असा विचार करतो. डिसिप्लिन ट्रेडर काय करतो, स्टॉप लॉस म्हणजे रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड प्लॅनचा पार्ट, कधीही चेंज नाही. ट्रेड साईज, लॉस आल्यावर डबल करतो. कोण करतो, ऍडिक्टेड ट्रेडर. मार्टिंगल थिंकिंग म्हणतात त्याला. आणि डिसिप्लिन ट्रेडर काय करतो, फिक्स्ड पर्सेंटेज रिस्क पर ट्रेड, प्रत्येक वेळी सेम. टोटल कॅपिटलच्या 10%, 20% जे काय असेल ते फिक्स त्याचं ठरलेलं असतं डिसिप्लिन ट्रेडर मध्ये. आता विनिंग ट्रेड काय असतं बघा. विनिंग ट्रेड ऍडिक्शन मध्ये टार्गेट येण्याआधीच एक्झिट. आता ड्रॉप होईल ही फिअर, म्हणजे ही भीती असते आणि त्यामुळे तो एक्झिट होतो. डिसिप्लिन ट्रेडर काय करतो, प्लॅन नुसार होल्ड करतो, ट्रेल स्टॉप वापरतो. लॉस मधील ट्रेड, तर जर ट्रेड लॉस असेल तर ऍडिक्टेड ट्रेडर काय करतो, ऍव्हरेजिंग करतो, होपने होल्ड करतो. आणि डिसिप्लिन ट्रेडर काय करतो, प्लॅन नुसार कट करतो, स्मॉल लॉस ऍक्सेप्ट करतो. अनालिसिस नंतर, अनालिसिस झाल्यानंतर हे नक्कीच चालेल असा कॉन्फिडन्स, एक सर्टन्टी असते ऍडिक्टेड मध्ये. आणि डिसिप्लिन ट्रेडर मध्ये काय असतं, हे 60% प्रोबॅबिलिटीवर पॉझिटिव्ह दिसतंय. प्रोबॅबिलिटी थिंकिंग, मार्केट चुकल्यावर मार्केटला ब्लेम करतो. कोण, ऍडिक्टर ऑपरेटर्सला ब्लेम करतो, लकला ब्लेम करतो. पण डिसिप्लिन ट्रेडर ट्रेड रिव्ह्यू, माझी प्रोसेस बरोबर होती का हे पाहतो. आता हे तुम्हाला सांगतो, वरीलपैकी 3 पेक्षा जास्त सिम्पटम तुमच्यात असतील तर तुम्ही सर्टन्टी ऍडिक्शनच्या ट्रॅपमध्ये आहात. हे विकनेस नाही, हे ह्युमन ब्रेनचं नॅचरल बिहेवियर आहे. पण हे फिक्स करायला प्रायोरिटी द्यायला हवी. सर्वात मोठी चूक,
रिव्हेंज ट्रेडिंग, जेव्हा ट्रेडर युद्ध पुकारतो, कारण युद्धच म्हणायला हवं त्याला, मार्क डग्लसच्या मते सर्टन्टी ऍडिक्शनचं सर्वात विध्वंसक रूप म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग. हे मार्केटशी सूड उगवण्याचा प्रयत्न आहे जो कधीही यशस्वी होत नाही. हे कसं होतं, एक मोठा लॉस आला, ब्रेनला हे अनकम्फर्टेबल आहे, हे माझ्यासाठी ऍक्सेप्टेबल नाही असं वाटतं, पण लगेच दुसरा ट्रेड आत्ता परत मिळवतो. हे स्टेटला मार्क डग्लस इमोशनल ट्रेडिंग स्टेट म्हणतात. आणि यात घेतलेलं डिसिजन जवळजवळ नेहमीच चुकीचं असतात. मार्केटला तुमच्या लॉसेसची काळजी नाही, मार्केटला तुमची गरज नाही, मार्केटला तुम्ही परत मिळणार हे माहित नाही. मार्केट फक्त मार्केट आहे. हे डिसिप्लिन ट्रेडर. कारण रिव्हेंज ट्रेडिंग मध्ये नेमकं काय होतं हे पहा, ट्रेडरने 10,000 गमावले, आता तो 20,000ची पोझिशन घेतो. हे जिंकलं तर 20,000 मिळेल आणि नेट 10,000 प्रॉफिट होईल असं त्याला वाटतं. पण प्रत्यक्षात तो आता डबल रिस्क घेतो. इमोशनली डिस्ट्रेस्ड स्टेटमध्ये ज्यावेळी जजमेंट सर्वात पुअर असतं, रिझल्ट बहुधा आणखी मोठा लॉस होतो. रिव्हेंज ट्रेडिंग ओळखण्याचे सिग्नल्स: लॉस नंतर लगेच नवीन ट्रेड, पोझिशन साईज अचानक वाढवणे, एकच ट्रेड परत येतो असा विचार, स्क्रीन बंद न करणे, प्लॅन नसताना एंट्री आणि सटकलं, ही इमोशनल स्टेटची लक्षणं. आता बघा, प्री डिफाईन्ड लॉस लिमिट ठेवा. जर एका दिवसात तुमचा लॉस तुमच्या मंथली प्रॉफिटच्या 20% पेक्षा जास्त झाला, फार महत्वाचा आहे. जर एका दिवसात तुमचा लॉस झाला 5,000 रुपये, तुमच्या मंथली प्रॉफिटच्या 20% पेक्षा जास्त झाला, तर त्या दिवशी ट्रेडिंग बंद करा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 1,00,000 रुपये प्रॉफिट झाले, ठीक आहे, 20,000 रुपये तुमचे गेले त्या दिवशी, तर तुम्ही ट्रेडिंग त्या दिवशी बंद करा. कम्प्युटर बंद करा, वॉकला जा. हे विकनेस नाही, हे प्रोफेशनल डिसिप्लिन आहे. कारण मोठे प्रोफेशनल ट्रेडिंग फर्म्स त्यांच्या ट्रेडर्सना एक्झॅक्टली हेच करायला सांगतात. डेली लॉस लिमिट आली की सेशन संपला. आपण तसं नाही करत. दिवसभर त्याला बघतो, मल्टिपल ट्रेड करतो आणि मार्केट बंद होईपर्यंत ट्रेड करतो. मार्केट बंद झाल्यानंतर सुद्धा ग्राफ बघत राहतो. हे फार विचित्र आहे. खोल मानसशास्त्र, फिअर आणि ग्रीड हे 2 इंडिकेटर आहेत आणि दोन्ही ऍडिक्शनचे रूप. मार्क डग्लस यांनी सांगितलेली गोष्ट आपल्याला अनकम्फर्टेबल करते. फिअर आणि ग्रीड या दोन्ही सर्टन्टी ऍडिक्शनच्या 2 बाजू आहेत. ग्रीड म्हणजे भूक, म्हणजे सर्टन्टी ऍडिक्शनचा पॉझिटिव्ह फेस. हा ट्रेड नक्की चालेल, जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवतो, यामुळे ट्रेडर टार्गेट आधीच एक्झिट करत नाही, पोझिशन जास्त होल्ड करतो आणि शेवटी प्रॉफिट डिमिनिश होतो आणि लॉस मध्ये बदलतो. फिअर म्हणजे सर्टन्टी ऍडिक्शनचा निगेटिव्ह फेस. हा ट्रेड चुकणार, आता एक्झिट करतो, यामुळे ट्रेड विनिंग ट्रेड्स लवकर क्लोज करतो, व्हॅलिड सेटअप मिस करतो आणि कन्सिस्टन्सी येत नाही. फिअर आणि ग्रीड हे दोन्ही सर्टन आउटकम एक्सपेक्ट करण्यातून येतात. जेव्हा तुम्ही ट्रूली एक्सेप्ट करता की प्रत्येक ट्रेड अनसर्टन आहे, तेव्हाच फिअर आणि ग्रीड दोन्ही कमी होतात. कारण अनसर्टन आउटकमसाठी इमोशनल इन्व्हेस्टमेंट करण्यात अर्थ नाही. हे इंटेलेक्च्युअल ऍक्सेप्टन्स नाही, हे डीप लेवलवर इंटरनलाइज करायला लागतं. डग्लस यांनी आणखी एक महत्वाचा कॉन्सेप्ट मांडला, द 4 ट्रेडिंग फिअर्स. या 4 फिअर्स मध्ये बिईंग रॉंगची फिअर, मी चुकलो हे ऍक्सेप्ट करायची फिअर, यामुळे लुझिंग ट्रेड्स होल्ड होतात. लुझिंग मनीची फिअर, अकाउंट कमी होण्याची भीती, यामुळे स्टॉप लॉस खूप टाईट होतात. मिसिंग आउटची फिअर, फोमो म्हणतात त्याला, फिअर ऑफ मिसिंग आउट, हा मूव मिस होईल ची भीती, यामुळे अनप्लॅन एंट्रीज होतात. चौथा आहे लिव्हिंग मनी ऑन द टेबल ची फिअर, आणखी प्रॉफिट मिळू शकला असता ची रिग्रेट, यामुळे एक्झिट चुकतात. या 4ही फिअर्स कॉमन थ्रेड आहेत. आउटकम सर्टन असावं की एक्सेप्टेशन्स. जेव्हा ही एक्सपेक्टेशन सुटते तेव्हा फिअर कमी होतात. त्याच्यावर उपाय काय? मार्क डग्लसचा सोल्युशन, प्रोबॅबिलिस्टिक माइंडसेट. मार्क डग्लस यांनी सांगितलं की या ऍडिक्शनवरचा एकच खरा उपाय आहे, प्रोबॅबिलिस्टिक माइंडसेट. प्रोबॅबिलिस्टिक बेस्ड थिंकिंग डेव्हलप करणं. हे म्हणजे नेमकं काय? एक उदाहरण पहा. एक कसिनो ब्लॅकजॅक डीलर आहे, त्याला माहित आहे की घर जिंकते लॉंग रन मध्ये,
प्रत्येक इंडिव्हिज्युअल हँड अनसर्टन आहे, कोणत्याही हँडमध्ये प्लेअर जिंकू शकतो, पण डीलर इमोशनल नाही, कारण त्याला माहित आहे की इनफ हँड्स खेळल्यावर हाऊस एज काम करेल. हाच माइंडसेट ट्रेडरला हवा आहे. बेस्ट ट्रेडर्स थिंक इन प्रोबॅबिलिस्टिक. त्यांना माहित असतं की त्यांना एज लॉंग रन मध्ये काम करतो, इंडिव्हिज्युअल ट्रेडमध्ये नाही. प्रोबॅबिलिस्टिक माइंडसेट म्हणजे खालील 5 ट्रूथ्स इंटरनलाइज करणं. डगलस यांनी हे 5 फंडामेंटल ट्रूथ्स म्हणून मांडले आहेत. एनिथिंग कॅन हॅपन. मार्केटमध्ये कधीही कुठूनही कोणत्याही प्राइसला मूव्ह येऊ शकतो. कोणतेही अनालिसिस हे 100% सर्टन करत नाही. दुसरा, तुम्हाला पैसे काढायला प्रत्येक ट्रेड जिंकणे आवश्यक नाही. 40% विन रेट असलेली स्ट्रॅटेजी पण प्रॉफिटेबल असू शकते जर रिवॉर्ड रिस्क रेशो चांगला असेल तर. तिसरा, प्रत्येक मोमेंट युनिक आहे. मागे हाच सेटअप 3 वेळा चाललेला असेल तरी यावेळी काय होईल हे सर्टन आहे. ब्रेनला हे ऍक्सेप्ट करायला शिकवा. चौथा, तुमच्या एज म्हणजे एजी नाही, ईडीजीई च्या अनसर्टन डिस्ट्रीब्युशन मध्ये एक सर्टन आउटकम असतो. जर तुम्ही स्ट्रॅटेजी 55% प्रॉफिटेबल असेल तर 100 ट्रेड मध्ये अप्रॉक्सिमेटली 55 प्रॉफिटेबल असतील. कोणते 55 ते माहित नाही, पण 55 होतील. तुम्ही रिस्क आणि रिवॉर्ड डिफाईन करता, मार्केट नाही. प्रोसेस कंट्रोल करा, आउटकम ऍक्सेप्ट करा, हे फार महत्वाचं आहे. आता प्रॅक्टिकल ऍक्शन प्लॅन सांगतो तुम्हाला. हे ऍडिक्शन तोडायचे कसे, 7 कॉन्क्रीट स्टेप्स. फार फार महत्वाचं आहे. थिअरी समजली, पण हे प्रॅक्टिस मध्ये कसं आणायचं. मार्क डग्लसच्या टेक्निकवर आधारित 7 कॉन्क्रीट स्टेप्स आहेत. ट्रेड जर्नल सुरू करा एक वेगळ्या पद्धतीने. केवळ प्रॉफिट आणि लॉस नाही, तर प्रत्येक ट्रेड आधी आणि नंतर तुमची इमोशनल स्टेट लिहा. हा ट्रेड घेताना मला काय वाटत होतं, हे पॅटर्न तुम्हाला ऍडिक्शन दाखवेल. 3 आठवड्यात पॅटर्न स्पष्ट होतात. ट्रेड प्लॅन पूर्वीच लिहा, एंट्री आधी. एंट्री प्राइस, स्टॉप लॉस, टार्गेट तिन्ही आधी लिहा, नंतर ऍडजस्ट करायचं नाही. हे डिसिप्लिन तुम्हाला सर्टन्टी ऍडिक्शन पासून दूर ठेवतं. प्लॅन नसेल तर ट्रेड नाही, हे रूल करा. तिसरा, बॅच थिंकिंग सुरू करा. प्रत्येक ट्रेड स्वतंत्र पाहणे बंद करा. माझी स्ट्रॅटेजी नेक्स्ट 20 ट्रेड्स मध्ये काम करेल का, असा विचार करा. इंडिव्हिज्युअल ट्रेड आउटकम इम्पॉर्टंट नाही, ओव्हरऑल एज इम्पॉर्टंट आहे. ईडीजी यामुळे सिंगल लॉसवर इमोशनल रिॲक्शन कमी होते. डेली लॉस लिमिट सेट करा. तुमच्या मंथली ऍव्हरेज प्रॉफिटच्या 15 ते 20% इतका लॉस एका दिवसात झाला की स्क्रीन बंद करा. नो एक्सेप्शन्स ही रूल फॉलो म्हणजे ऍडिक्शनवर कंट्रोल घेणे. प्रोफेशनल फर्म्स हे एक्झॅक्टली करतात. आता 5वा रूल आहे, बॅकटेस्ट आणि स्टॅटिस्टिक्स तुमचे मित्र आहेत. तुमची स्ट्रॅटेजी 200+ ट्रेड्स बॅकटेस्ट करा. विन रेट, ऍव्हरेज विन, ऍव्हरेज लॉस काढा. जेव्हा तुम्हाला स्टॅटिस्टिक्स दिसतात तेव्हा सिंगल ट्रेडवर अनसर्टन्टी कमी वाटते. हा ट्रेड मिस झाला तरी माझा एज इंटॅक्ट आहे असं वाटतं. पोझिशन सायझिंग फॉर्म्युला फॉलो करा. हा 6वा रूल आहे. प्रत्येक ट्रेडमध्ये अकाउंटच्या मॅक्झिमम 1 to 2% रिस्क घ्या, इमोशन प्रमाणे नाही. हा ट्रेड नक्की चालेल वाटलं तरी सेम साईज, कारण सर्टन्टी कधीही नाही, प्रोबॅबिलिटी आहे. फिक्स सायझिंग म्हणजे ऍडिक्शनवर सर्वात मोठा ब्रेक. 7वा आहे, मेडिटेशन करा. मेंटल प्रिपरेशन रुटीन. मार्केट उघडण्याच्या आधी 5 मिनिटे, उघडण्याच्या आधी म्हणजे एक्झॅक्टली उघडण्याच्या आधी नाही, थोडा वेळ 5 मिनिटे शांत बसा. आज कोणतेही ट्रेड सर्टन नाही, मी माझा प्रोसेस फॉलो करणार आहे, हे मनात रिपीट करा. हे ऍब्सर्ड वाटतं, पण टॉप ट्रेडर्स हे सगळे असे काहीतरी करतात. आता एक माणूस ज्याने ट्रेडिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तुमच्यासाठी एक निष्कर्ष सांगतो. तुम्ही मार्केट बदलू शकत नाही, तुम्ही स्वतःला बदलू शकता, आणि हेच पुरेसं आहे. थँक्यू. नेक्स्ट ट्रेडिंग सायकोलॉजी दुसऱ्या एपिसोडमध्ये पाहूयात.